नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण पाहतो संपूर्ण मुंबईकरांसह राज्यभरात लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेबाबत आता अपडेट समोर आलेली आहे। ठाकरे बंधूंची युती ही आता अधिकृतरित्या त्या संदर्भातली घोषणा जी आहे ती उद्या म्हणजे 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे। आणि या संदर्भातलं ट्विट जे आहे ते संजय राऊत यांनी केले आहे। संजय राऊत यांनी एक्सच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माहिती दिलेली आहे। त्यानुसार उद्या दुपारी 12 वाजताच्या सुमारास ठाकरे बंधू हे युतीची घोषणा करतील। एकंदरीत ही युतीची घोषणा करत असताना जागा वाटपांचं यामध्ये चर्चा होणार का याकडे सर्वांचं लक्ष असतानाच पाहतोय की मुंबईतल्या अनेक ठिकाणी युती संदर्भातली चर्चा होत असताना जागांवरती तिढा होता। मात्र तो तिढा जो होता तो जागांवरचा तिढा आता सुटल्याचं पाहायला मिळतं। आणि त्यामुळेच आता ज्या प्रकारे युतीची घोषणा ही आपल्याला उद्या दुपारी 12 वाजता होणार असल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत काल राज ठाकरे यांनी शिवसेना असेल किंवा मनसेचे जे कार्यकर्ते होते यांना एक सल्ला दिला होता, तो म्हणजे युतीची घोषणा ही संपूर्ण जागा वाटप झाल्याशिवाय करू नका किंवा त्या संदर्भातली घाई करू नका। मात्र त्यानंतरच आपण पाहतोय की आज एकंदरीत बैठक ही पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते असतील, संदीप देशपांडे असतील, नितीन सरदेसाई असतील, यशवंत किल्लेदार असतील यांच्या उपस्थितीत शिवतीर्थ येथे बैठक पार पडली। आणि या बैठकीनंतर संदीप देशपांडे यांनी संपूर्णपणे युती संदर्भातली सकारात्मक बाब असेल ती व्यक्त केली। युती संदर्भात लवकरच घोषणा होईल, स्वतः राज ठाकरे घोषणा करतील असं सुद्धा संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं। मात्र आता आपण पाहतोय की उद्या दुपारी 12 वाजता दोन्ही ठाकरे बंधू युतीची घोषणा करतील अशा प्रकारचं ट्विट जे आहे ते संजय राऊत यांनी केलेलं आहे। संजय राऊतांच्या एकंदरीत ट्विटमध्ये पाहायला गेलं तर उद्या 12 वाजता असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि ठाकरे बंधूंच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री येथे राज ठाकरे यांनी भेट दिलेल्याचा फोटो जो तो शेअर केलेला आहे, ज्यामध्ये युतीची घोषणा होणार असल्याचे संकेत पाहायला मिळत आहे। त्यामुळे उद्या दुपारी 12 वाजता युतीची घोषणा होणार हे आता निश्चित झालेलं आहे। मात्र एकीकडे युतीची घोषणा होणार हे निश्चित झालं असलं तरी अद्याप जागा वाटपांसंदर्भातली माहिती समोर आलेली नाहीये। त्यामुळे युतीची घोषणा करत असताना जागा वाटप सुद्धा युती ही जाहीर करणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय राज्यामध्ये सध्या एकीकडे महायुती आहे, दुसरीकडे महाविकास आघाडी आहे। मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुती केवळ शिवसेना भाजप यांच्या माध्यमातून सध्या चर्चा असेल ती होताना पाहायला मिळत आहे। अजित पवार त्यामध्ये कुठे दिसत नाहीये। मात्र महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अद्याप भूमिका स्पष्ट नसल्यामुळं दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही ठाकरे बंधू महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि तयारी करत असताना एकंदरीत हे जे ट्विट समोर आले ते आपण पाहतोय। या ट्विटमध्ये आता उद्या 12 वाजता असं जे काही ट्विट आहे ते संजय राऊत यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यासोबतच आपण पाहतोय की आता एकंदरीत पेच होता हा दादर असेल, माहीम असेल, यासोबतच दादर, माहीम, यानंतर शिवडी असेल, यापैकी काही वॉर्ड मधील ज्या जागा आहेत त्यावरून पेच होता। मात्र तो पेच आता दूर झाल्याचं पाहायला मिळत आहे। विक्रोळी आणि भांडूप मधील वॉर्ड क्रमांक 109 असेल, 110, 114, 115 आणि दादर माहीम मधील 192, 193, 194, शिवडी मधील 203, 204 आणि 205 अशा जागांवरती महायुती दरम्यान तिढा असल्याचं समोर येत होतं। मात्र आता हा तिढा सुटल्याचं पाहायला मिळत आहे। पेच जो होता निर्माण झालेला तो सुटल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे कोणाला किती जागा वाटप असेल, कोणाला किती जागा येणार हे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्या युतीची घोषणा होत असताना स्पष्ट होणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आपण पाहतो की दुसरीकडे ज्या प्रकारे संजय राऊत असतील, अनिल परब असतील, हे सातत्यानं राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थ येथे दाखल होत आहे। शिवतीर्थ येथे दाखल होऊन त्यांची भेट घेत आहेत। जागा वाटपा संदर्भामध्ये चर्चा असेल ती सुद्धा होत आहे। आणि चर्चा होत असताना संजय राऊत सातत्यानं 2 दिवस हे मातोश्री येथे दाखल होत असतील किंवा शिवतीर्थ येथे दाखल होत असतील। यामध्ये साधारणतः कशा प्रकारे प्रत्येक वॉर्ड मध्ये म्हणजे ज्या प्रकारे प्रभाग आहेत त्या प्रभागातील प्रत्येक वॉर्ड मध्ये कशा प्रकारे जागा वाटप असेल ते होणार आहे। त्यामुळे आता यामध्ये पाहतोय की साधारणतः ज्या विक्रोळी, भांडूप असेल, दादर असेल, शिवडी असेल या जागांवरचा जो पेच होता तो साधारणतः युती संदर्भातला तिढा जो होता निर्माण करणार होता। मात्र आता त्या जागांवरील तिढा जो तो दूर झालेला आहे। कशा प्रकारे आता या जागांवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निवडणूक लढवणार का महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढवणार हे युतीच्या घोषणेनंतर स्पष्ट होईल। मात्र सध्या पाहतोय की
युतीच्या घोषणेसंदर्भातला मुद्दा जो आहे तो आता एकंदरीत ज्या चर्चा होत्या त्याला उद्या दुपारी 12 वाजता पूर्ण विराम मिळणार आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण संजय राऊत यांनी त्याच्या संदर्भातलं ट्विट सुद्धा केलेलं आहे. सध्याचं आपण लोकेशन पाहायला गेलं तर शिवतीर्था बाहेरील परिसरात आपण उभे आहोत आणि शिवतीर्था बाहेर सध्या कार्यकर्त्यांची सुद्धा गर्दी जमायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र सद्यस्थितीत एकंदरीत युती ही होणं, ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन निवडणूक लढवणं ही संपूर्ण राज्यभरातील जनतेची इच्छा होती. तशा प्रकारचं समीकरण सुद्धा निर्माण झालं होतं. राज्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन निवडणूक लढावी अशी सुद्धा मागणी राज्यभरातील जनतेकडून असेल, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असेल, ही आपल्याला होताना पाहायला मिळत होती. मात्र आता आपण पाहतोय की एकंदरीत ही घोषणा झाली असताना आपण पाहतोय की आता या उद्या दुपारी 12 वाजता नेमकं कशा प्रकारे कार्यक्रम जो आहे तो घेतला जाणार आणि वरळीच्या NSCI डोम येथे खरं तर युती होणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे त्याच ठिकाणी वरळीच्या NSCI डोम येथे उद्या दुपारी 12 वाजता ऐतिहासिक असा कार्यक्रम घेऊन युतीची घोषणा होणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. साधारणतः संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे बंधूंची युती होणं ही समस्त राज्यभराची इच्छा होती. त्यामुळं वाजत गाजत असेल आणि मोठ्या जल्लोषात असेल, ज्या प्रकारे आपण पाहतोय कार्यक्रम हा मराठीच्या मुद्द्यावरती आपल्याला आवाज मराठीचा कार्यक्रम पाहायला मिळाला होता वरळीच्या NSCI डोम येथे. तिकडे दोन्ही ठाकरे बंधू हे एका मंचावरती आले. त्यानंतर दोघांमधील कटुता असेल ती दूर झाल्याचं पाहायला मिळालं. जवळपास 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावरती एकाच कार्यक्रमादरम्यान आणि मराठीच्या मुद्द्यासाठी लढत येताना पाहायला मिळाले. तोच मराठीचा मुद्दा आता महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र आता जागा वाटपादरम्यान अनेक बहुल भाग आहेत, अनेक ठिकाणी विविध भाषिक नागरिक आहेत. त्यामुळे आता ज्या प्रकारे निवडणूक ही जी काही समोर येत आहे, निवडणुकीचा कार्यक्रम खरं तर आजपासून सुरू झालेला आहे. 23 डिसेंबर आज आहे. उमेदवारी अर्ज भरण्याला आज सुरुवात झालेली आहे. त्यामुळे उद्या दुपारी 12 वाजता युतीची घोषणा झाल्यानंतर कोणाला एबी फॉर्म कोणत्या पक्षाकडून दिला जातो आणि कशा प्रकारे उमेदवारी अर्ज भरला जातो, कोणत्या जागेवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निवडणूक लढवणार, कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जागा निवडणूक लढवणार हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. थोडी दृश्य जर आपण इकडची पाहायला गेलं तर सध्या शिवतीर्थ इथे आपण पाहतोय कार्यकर्ते सध्या आपण पाहतोय की ज्या प्रकारे हळूहळू जमायला आपल्याला इकडे सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे कार्यकर्ते जमत असताना संपूर्ण परिसरामध्ये आपण जर पाहायला गेलं तर इकडे आपल्याला हे मनसैनिक सध्या या ठिकाणी असेल किंवा संपूर्ण कार्यकर्ते असतील हे आपल्याला सद्यस्थितीत या परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे आपण पाहतो की ज्या प्रकारे युतीची घोषणा ही होणार हे निश्चित झाल्यानंतर सर्वत्र सध्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये खरं तर आनंदोत्सवाचं वातावरण असं, कारण दोन ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं जाणं हे अत्यंत महत्वाचं होतं. साधारणतः ठाकरे बंधूंची एकीकडे युती आणि दुसरीकडे निवडणुकीच्या रिंगणातील संपूर्ण राजकारण यामध्ये सध्या पाहायला गेलं तर ठाकरे बंधूंना टॅकल करण्यासाठी समोर महायुती आणि त्याच्यामध्ये शिवसेना आणि भाजप आहे. यामध्ये जर ठाकरे बंधू एकत्र आले, काँग्रेस सोबत असेल किंवा महाविकास आघाडीने एकत्रित येऊन राजकारण केलं तर मुंबईचा पुढील महापौर हा खान असेल अशा प्रकारचा अपप्रचार हा भाजपकडून करण्यात आला होता. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित शाह यांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. मात्र आता काँग्रेस सोहळ्याचा नारा दिलाय आणि दोन ठाकरे बंधू हे एकत्र आता एकत्र पाहायला मिळत आहेत. दोन ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आता एकत्र निवडणूक लढवत असताना कशा प्रकारे मराठी भाग असेल, गुजराती भाग असेल, जैन भाग असेल, धुळ्यामध्ये ज्या ठिकाणी राज ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे असतील यांचं जे निवासस्थान आहे, राज ठाकरेंचं निवासस्थान दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या समोर शिवतीर्थ हे आहे. तर उद्धव ठाकरेंचं निवासस्थान हे मातोश्री आणि मठामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मुस्लिम भाग येतो. सांताक्रुझ असेल, यासोबतच पाहायला गेलं तर असेल, अशा प्रकारचा माहीम असेल, अशा प्रकारचा मुस्लिम बहुल भाग जो येतो यामध्ये कशा प्रकारे राजकारण असतात, त्या ठिकाणी कशा प्रकारे जागा वाटप असणार, मुस्लिम मतदारसंघामध्ये मनसेला जागा दिली जाणार का, ठाकरेंना जागा दिली जाणार का, त्या वॉर्डमध्ये नेमकं कोण निवडणूक लढणार ही सुद्धा प्रतीक्षा आहे. सद्यस्थितीत उद्या दुपारी 12 वाजताचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे. 12 वाजता युतीची घोषणा होणार. दोन ठाकरे बंधू आपल्याला पुन्हा एकदा एका मंचावरती राजकीय कार्यक्रमासाठी पाहायला मिळणार. महापालिकेच्या समोर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्वाची मानली जाते किंवा ही घोषणा ही महत्वाची असणार आहे. त्यामुळे आता एकंदरीत युतीची घोषणा जरी होणार असली तरी जागा वाटप नेमकं कशा प्रकारे होतं ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली
अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.